विरोधी निकालाची प्रत मिळाल्यानंतरच कारवाईची शक्यता आहे। त्यामुळे विधिमंडळ सूत्रांची ही माहिती आहे। माणिकराव कोकाटेंविरोधात अटकेचे आदेश असताना आमदारकी रद्द करण्यासाठी विधिमंडळाला कोर्टाच्या आदेशाची प्रत आवश्यक असते। माजी विधिमंडळ सचिव अनंत कळसे यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। एखाद्या आमदाराला 2 वर्षाची किंवा त्यापेक्षा जास्त एक क्रिमिनल ऑफेन्समध्ये गुन्ह्यामध्ये शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी जाण्यासंदर्भात म्हणजे आमदार राहणार नाही ते अशा तरतुदी आहेत। आणि ते लिली थॉमसचं जे प्रकरण आहे सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तसा न्यायनिवाडा दिलेला आहे। आणि त्या अन्वये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुनील केदारांचं एक प्रकरण आहे आणि केंद्रामध्ये राहुल गांधीचं असं एक प्रकरण आहे। तर त्या अन्वये जर त्यांची आमदारकी जाऊ शकते किंवा ते आमदार म्हणून राहण्यास पात्र ठरत नाही तर त्या संदर्भातलं जे नोटिफिकेशन आहे ते कन्सर्न अथॉरिटीने विधिमंडळाने काढलं पाहिजे अशा तरतुदी आहेत। पण कुठलाही कायद्याचा निर्णय हा अंतिम नसतो। आपल्याकडे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आहे। या संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागितली असता जर उच्च न्यायालयाने त्या प्रकरणाला स्थगनादेश दिला स्टे दिला तर मग त्यांची आमदारकी जाणार नाही।